9. मास्तर. सकाळचं 10 वाजलं होतं. पोरं शाळेमधून जमा व्हायला सुरू होती. पोरांचा गोंगाट चालू होता. काही पोरं गुळभेंडीच्या झाडावर चढून बसली होती. कोण झाडाला लोंबकळत होतं. मोर गावात शाळा 5वी पर्यंतच होती. गाव पण तसं लहानच खेडं होतं. रामोशी वाड्याजवळ ही मराठी शाळा होती. शाळेमोहर पाण्याची टाकी होती. कधी कधी तिथं पाणी नसलं की पोरं भाऊ पाटलाच्या नळावर पाणी प्यायला जायची. शाळेचं मुख्याध्यापकाचं ऑफिस गावात तालमीतच होतं. तालीम बुजवून तिथे एक वर्गच तयार केला होता. इकडं रामोशी वाड्यावरची नवीन शाळा बांधायच्या अगोदर या तालमीच्या वर्गातच शाळा भरायची. एक वर्ग मारुतीच्या देवळाजवळ भरायचा. जाधव गुरुजी आज शाळेत आलं नव्हतं. त्यांची बदली झाल्याची ऑर्डर आली होती. त्यांना हे गाव सोडायला नको वाटत होतं. कारण या गावातली शाळा खऱ्या अर्थानं त्यांनीच तयार केली होती. शाळा सजवणं, शाळेत नवनवीन तक्ते तयार करून लावणे, नवीन चित्रे काढून लावणे. त्यांची चित्रकला फारच चांगली होती. लहान मुलांची तसेच पक्षी, प्राणी, झाडे, फळे, फुले यांच्या चित्रांनी ते सगळे वर्ग सजवून टाकत असत. त्यांचा वर्ग तर पाहताना खरोखरच मुलांचं मन रमून जायचं. आणि त्यात त्यांची मुलांना समजावून सांगण्याची पद्धत काय वेगळीच असायची. कधी मारायचे नाहीत, कधी कोण गैरहजर राहिले किंवा कोण अभ्यास पूर्ण केले नाहीत व कोणी भांडण केले तर त्यांच्याकडे एकच शिक्षा असायची. दुपारची सुट्टीत झाडांना पाणी घालायला लावायचे. पोरांना ती शिक्षा वाटायचीच नाही. पोरं मजेनं करायची हे काम. प्रत्येक सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे आयोजित करायचे त्यांच्याकडेच असायचे. कुठे स्पर्धा असल्या तरी ते कामही त्यांच्याकडेच असायचे. जाधव गुरुजी ज्या वर्गावर वर्ग शिक्षक असायचं तिथली मुलं फारच खुश असायची. आणि त्यांचा वर्ग अभ्यासात तसेच खेळात सगळ्यातच पुढे असायचा. कधी एकत्र वर्ग असला तर मुलांना चांगल्या चांगल्या गोष्टी सांगायचे. सगळी पोरं खुश होऊन जायची. त्यांच्याकडे महत्त्वाचं कौशल्य होतं. ते म्हणजे प्रत्येक वेळी वर्गावर त्यांचं नियंत्रण चांगलंच असायचं. आणि वर्गात शिकवताना सगळ्या पोरांकडे लक्ष आपल्याकडे राहावं याकडे जास्त लक्ष ते द्यायचे. सगळा वर्ग स्टाफही त्यांचा मान राखायचे. मुख्याध्यापक पाटील तर त्यांना विचारल्याशिवाय कोणतंच विशेष काम करत नसायचे. त्यांचा सल्ला त्यांना अत्यंत महत्त्वाचा वाटायचा. 15 ऑगस्ट 26 जानेवारी असली की ते स्वतः लक्ष घालून ती पार पाडायचे. मुलांची भाषणं, प्रभात फेरी, त्यांचे गणवेश व्यवस्थित आहेत का नाही याकडे त्यांचं जास्त लक्ष असायचे. गरीब मुलांना कपडे घ्यायचे असे हे जाधव गुरुजींचे व्यक्तिमत्व होतं. गावातली लोकही त्यांना फार मान द्यायची. कार्यक्रमाला वगैरे आवर्जून बोलवायची. एक प्रसंग तर गावातली लोक कधीच विसरणार नव्हते. एकदा असंच शाळेची दुपारची सुट्टी झाली होती. त्यावेळी गावातल्या तालमीतल्या वर्गात शाळा भरत होती. तिथं जवळच पाण्याचा मोठा आड होता. गावातली लोक प्यायला तिथलंच पाणी भरायची. त्याला एक भला मोठा रहाट बसवलेला होता. त्याच्या सहाय्यानं पाणी शेंदावं लागत होतं. पाणी भरताना कर 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 असा आवाज यायचा. या आडात एक कासव होतं. शाळेची लहान पोरं कासव बघायला तिथं गर्दी करायची. त्यांना लईच मज्जा वाटायची कासवाला पाहण्यात. काही अतरंगी पोरं तर त्याला खडा मारायची. ते कासव पण ते कासव पोहत कधीतरीच पाण्याच्या वर यायचं. पोरांनी त्याला खडा मारून डिवचलं की ते लगेच पाण्यात बुडायचं. त्यामुळं पोरं त्या आडात डोकावून पाहत बसायची. त्या दिवशी असंच ती पोरं कासव बघायला गेली होती. त्यावेळी जाधव गुरुजी जेवायला बसले होते. काही पोरं जेवण करत होती, काही पोरं खेळायला गेली होती. दुपारची सुट्टी म्हटलं की पोरांचा कालव्याचा ऊत असायचा. कोणाचं रडणं, कोणाचं ओरडणं असं चालूच असायचं. काही पोरं इतरांच्या तक्रारी घेऊन गुरुजींकडे यायची. गुरुजी इथं शाळेत आले की त्यांना जरासुद्धा उसंत नसायची. काही ना काहीतरी चालूच असायचं. तसं गुरुजींचं गाव मोरगावातनं 5 किलोमीटर दूर होतं.
जाधव गुरुजी दररोज सायकल घेऊन शाळेला यायचे. जाधव गुरुजी दिसले की पोरांचा एक गलका व्हायचा. गुरुजी आलं. पोरं जाधव गुरुजी आलं की खुश होऊन जायची. त्यांच्या सायकल भोवती पोरांचा घोळकाच जमायचा. आज दुपारी असंच जाधव गुरुजी रोजच्यासारखं जेवण करायला लागलं होतं. दुपारची वेळ असल्यामुळं गावातली माणसं आपापल्या शेतात कामाला गेलेली होती. गावात क्वचितच माणसं असायची, ती पण म्हातारी लोकं वगैरे असायची. त्यामुळं असाच गाव दुपारी असल्यामुळं शांतच होता. शाळेजवळ पोरांचा कालवा तेवढाच चाललेला होता. तर 2-3 पोरं ओरडतच जवळ आली. गुरुजी. पोरं धापा टाकत आलती. अरे काय झालं? गुरुजीनं हातातला मोडलेला घास तसाच खाली ठेवत विचारलं. दुकानदाराच्या गोट्या आडात पडलाय. गुरुजीनं तोंडातला घास तसाच गददिशी गिळला आणि पळतच आडाकडे धावलं. पोरांची जमलेली गर्दी मागं सारत गुरुजीनं वाट काढली. पायातल्या चपला पळताना केव्हाच निघून पडल्या होत्या. मागचा पुढचा विचार न करता गुरुजीनं धावत आडात उडी मारली. पाण्याचं शितोडं पार बाहेर पतूर उडलं होतं. सगळी पोरं पार भेदरून गेली होती. त्यामुळं पोरांचं ओरडणं चालूच होतं. गुरुजी बुडल्यामुळं सगळ्यांचं लक्ष तिकडंच झालं होतं. काही वेळ असाच गेला आणि गुरुजी गोट्याला घेऊन वर आलं. आडाला पायऱ्या नव्हत्याच. तर पोरांनी कासरा खाली सोडला. तर पोरांचा कालवा करून माणसं बोलावली. माणसांनी दोघांनी वर काढलं. गोट्याच्या नाकातोंडात पाणी गेल्यामुळं तो बेशुद्धच झाला होता. जाणत्या माणसाने त्याचं पोट दाबून त्याच्या पोटातलं पाणी काढलं. थोड्या वेळानं गोट्या शुद्धीवर आला आणि इकडं तिकडं बघायला लागला. त्याच्या भोवतीनं सगळी पोरं जमा झाली होती. तो त्याच्या तोंडाकडेच बघत होता. काही वेळ त्याला काय झाले हे कळेनासं झालं होतं. तर त्याचा बापू पाटील येऊन पोहोचला होता. त्याची चांगलीच घाबरगुंडी उडाली होती. धावतच रानात न आल्यामुळं तो पार घामानं डबडबला होता. पोराला पाहताच त्याचा जीव भांड्यात पडला. गोट्याला त्यानं मिठीच मारली. गोट्याची कापडं पार ओली झाली होती व मास्तरची कापडंही भिजली होती. मास्तर रुमालानं तोंड पुसत होता. गोट्या गुमानं बापूकडे बघत होतं. तर शामू दादा बापूला म्हणालं, अरे मास्तरमुळं तुझा पार वाचलंय बघ. मास्तर नसतं तर तुझं पाराच काय खरं नव्हतं. तसं बापू पाटील मास्तरकडे बघायला लागला. मास्तर ते भिजलेली कापडं बघून तो समजून गेला. त्यानं मास्तर पुढं हात जोडलं. मास्तर, तुम्ही देवासारखं धावला म्हणून माझं पोरगाज वाचलंय. लई उपकार झालं बघा तुमचं, असं बापू म्हणाला. अहो, सगळी शाळेतली पोरं म्हणजे मला मुलासारखीच आहे ती. हात जोडून का लाजवता मला? एकुलते एक पोरगं होतं माझं. अहो, पण कुठलंही पोरगं असतं तर त्याला वाचवणं हे माझं कामच होतं. गावातल्या ह्या प्रसंगापासून गावातली लोक गुरुजीला फारच मान द्यायला लागली होती. गावातल्या लोकांनी गुरुजींना सत्कार समारंभ घेतला. त्यांचा हार घालून सत्कार करण्यात आला. त्याचवेळी जवळजवळ सगळा गाव उपस्थित होता. सगळा शिक्षण वर्ग देखील हजर होता. गावातल्या सरपंचानं गुरुजीबद्दल स्तुतीपूर्ण भाषण दिलं होतं. त्या वेळेपासून जाधव गुरुजी मोरगावच्या गळ्यातलं ताईतच बनले. आता गुरुजींना मोरगावातल्या नोकरीला जवळपास 14 वर्षे उलटून गेली होती. भूतकाळातले ते दिवस गुरुजींना तसेच्या तसे आठवत होते. आज बदली संदर्भातली ऑर्डर बघून सगळा भूतकाळ त्यांच्या डोळ्यासमोरनं येऊन गेला. साऱ्या तालुक्यात त्यांचं शिक्षण म्हणून चांगलं नाव होतं. तसंच त्यांचं काम पाहून त्यांची बदली सरकारनं त्यांच्या स्वतःच्या गावातनंच केली होती. त्यांची आता रिटायरमेंटही जवळ आली होती. 3-4 वर्ष सर्व्हिस बाकी राहिली होती. मास्तरच्या घरच्यांना गावात बदली झाल्यामुळं आनंद झाला होता. पण जाधव गुरुजींना मात्र मनातलं कसंतरीच वाटत होतं. मन उदास झालं होतं. जाधव गुरुजींचं मोरगावाबरोबर एक नातंच जोडलं गेलं होतं. तिथल्या वातावरणात त्यांचं मन इतकं रमलं होतं की मोरगाव म्हणजे त्यांचं एक घरच झालं होतं. आज शाळेला जाणंही त्यांच्या जीवावर आलं होतं.
दररोज सकाळी 10:30 वाजायच्या आत मोरगावात पोहोचणारे गुरुजी आज 11 वाजले तरी अजून घरीच होते. विचारांच्या तंद्रीत त्यांना वेळेचं भानच राहिलं नव्हतं. तेवढ्यात बायकोने हाक मारली, "अहो, आज शाळेला जायचं आहे की नाही?" गुरुजींनी चमकून घड्याळाकडे बघितलं तर 11 वाजले होते. "जायचं आहे. डबा भरलास काय?" "कधीचा भरून ठेवला आहे." मास्तरनं नाईलाजानं सायकल काढली तोवर त्यांच्या बायकोनं जेवणाचा डबा आणून सायकलला अडकवला. मास्तरनं सायकलवर टांग टाकली. मनात विचारांचं काहूर माजलं होतं. 15 दिवसात मास्तरला स्वतःच्या गावात रुजू व्हायचं होतं. त्याआधी मोरगावातलं सगळं काम आवरून घ्यायचं असा विचार मास्तर करत होतं. आज रस्ता सरना झाला होता. हळूहळू पायडल मारत मास्तर चालले होते. मोरगाव तसं जवळच होतं, पण आज जरा जास्तच लांब असल्यासारखं गुरुजींना वाटायला लागलं होतं. गावात पोहोचेपर्यंत प्रार्थना संपून वर्ग सुरू झालं होतं. गुरुजींनी सायकल झाडाखाली लावली आणि थेट मुख्याध्यापकांच्या केबिनमध्ये घुसले. "काय जाधव गुरुजी, आज वेळ का केला यायला?" "होय, आज जरा वेळच झालाय," असं म्हणत जाधव गुरुजींनी बदलीची ऑर्डर मुख्याध्यापक पाटील सरांच्या समोर ठेवली. पाटील सरांनी चष्म्याची काडी सरळ करत ऑर्डरवरनं नजर फिरवली. थोडा वेळ गप्प बसले आणि मग खुर्चीमध्ये मागे रेलून बसत ते म्हणाले, "बरं झालं की गावातच बदली मिळाली." "अहो, हे गाव काय परकं आहे का मला?" "तसं नाही हो, आपलं ते आपलंच असतं. 15 दिवसच आहे म्हणा मग आमच्या गावात. आता शासनाची ऑर्डर हाय म्हटल्यावर गेलंच पाहिजे," असं म्हणत जाधव गुरुजी आपल्या वर्गाकडे निघून गेले. वर्गातली पोरं मास्तरला बघितल्याबरोबर एकदम उभी राहिली. एका आवाजात ओरडली, "एक साथ नमस्ते, बसा खाली," असं पोरांना सांगून गुरुजी खुर्चीवर येऊन बसले. "बरं पोरांनो, आज शिकायला सुरुवात करण्याआधी एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो." पोरं एकदम बावरली. कोणाला काहीच उमजत नव्हतं. त्यांना वाटलं अभ्यासाविषयी काहीतरी सांगणार असतील. सगळ्यांचं लक्ष गुरुजींकडं लागलं होतं. जरा वेळ गुरुजींनी वरच्या कौलाकडे बघितलं आणि मग बोलायला लागले. "पोरांनो, आता माझी बदली झाल्या. आता 15 दिवसच मी इथं आहे. तेव्हा तुम्ही सगळी जरा चांगला अभ्यास करा. इथं नवीन गुरुजी येतातच, तर तुम्ही व्यवस्थित राहा, दंगामस्ती करू नका," असं म्हटल्यावर सगळ्या वर्गात शांतता पसरली. पोरं एकमेकांच्या तोंडाकडे बघू लागली. बराच वेळ पोरांच्यात कुजबूज चालू होती. मग गुरुजींनी सगळ्यांना शांत राहायला सांगितलं. तसं सगळी पोरं गप्प बसली. त्यांना एक प्रकारचा धक्काच बसला होता. सगळ्यांचे आवडते मास्तर म्हणजे जाधव गुरुजीच होते. पोरं चांगलीच नाराज झाली होती. आज दुपारची सुट्टी होईपर्यंत कोणालाच अभ्यासात लक्ष नव्हतं. दुपारची सुट्टी झाली. पोरं आपापला डबा घेऊन जेवायला बसली. जाधव गुरुजींनीही आपलं जेवण काढलं. सगळ्यांची जेवणं झाली. काही पोरं खेळायला चालली होती. जाधव गुरुजी लांबूनच पोरांच्याकडे बघत होतं. काही वेळातच दुपारची सुट्टी संपल्याचा टोल दिला. पोरं आपापल्या वर्गात आली. जाधव गुरुजी ऑफिसमध्येच होते. सगळ्यांच्या तोंडात तोच बदलीचा विषय होता. दुपारनंतर शाळा भरली होती. जाधव गुरुजी वर्गात आल्याबरोबर पोरं शांतच झाली. जाधव गुरुजी काही बोलायच्या आत पोरं म्हणू लागली, "गुरुजी, तुम्ही जाऊ नका." "अरे बदली झाली मग गेलंच पाहिजे." "ओ गुरुजी, तुम्ही इथंच थांबा," एका सुरात पोरं म्हणत होती. "आपल्या हातात नसतं ते," असं गुरुजी म्हणत खुर्चीवर बसले. गुरुजींना पण मनातून गहिवर येत होतं. पोरांचाही त्यांच्यावर फार जीव होता. याच गावात थांबावं असं गुरुजींना मनापासून वाटत होतं, पण त्यांचा नाईलाज झाला होता. असंच दिवसामागून दिवस जात होतं. पण जाधव गुरुजी मात्र अस्वस्थच होते. त्यांना काहीतरी चुकल्यासारखं वाटत होतं. त्यांच्या रोजच्या वागण्यात बराच बदल झाला होता. मोरगावात गुरुजींच्या बदलीची बातमी वाऱ्यासारखी पसरली होती. गावातल्या सरपंचानं जाधव गुरुजींची बदली थांबवावी म्हणून प्रयत्न सुरू केलं होतं. बघता बघता 15 दिवस निघून गेलं. पण गुरुजींचा मात्र दिवस कितीतरी मोठे वाटले होते. एखाद्या वर्षाप्रमाणे ते 15 दिवस वाटत होते.
आज गुरुजींना मोरगावच्या शाळेत शेवटचा दिवस होता. सरपंचांनी व गावातल्या काही लोकांनी शिक्षण अधिकाऱ्याला अर्ज दिला. बदली थांबवण्याचं सगळे प्रयत्न केले, पण कुणालाच यश आले नाही. शाळेतल्या शिक्षक स्टाफनं मिळून जाधव गुरुजींचा सेंड अपचा कार्यक्रम आयोजित केला. सगळी तयारी करून ठेवली होती. गुरुजींना भेट देण्यासाठी बुके तसेच भेटवस्तू तयार केला होता. लोकमान्य टिळकांचा एक फोटो आणून ठेवला होता. सकाळी 10:30 वाजायच्या सुमारास जाधव गुरुजी शाळेजवळ येऊन पोहोचलं. आज जरा जड पावलानंच त्यांची सायकल भिंतीजवळ उभा झाली. स्टाफ रूममध्ये गेले तर तिथे सर्वजण त्यांच्याकडेच पाहत होते. सेंड अपची सगळी तयारी झालेली दिसत होती. जाधव गुरुजी खुर्चीवर बसले. तेवढ्यात मुख्याध्यापक पाटील गुरुजी बोलू लागले. जाधव गुरुजी, गावकऱ्यांनी तुमची बदली थांबवावी म्हणून प्रयत्नांची पराकाष्ठा केली. आम्ही आमच्या परीने प्रयत्न केला, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. पण एक गोष्ट आहे, एका दृष्टीने बरंच झालं. तुमची गावातच बदल झाली आहे. आता येण्या जाण्याचा तापही कमी झाला आहे. ते तर आहेच हो. माझी फार इच्छा होती इथेच राहण्याची, पण काय करायचं, सगळं काही आपल्या हातात थोडं नसते. पण जेवढे दिवस इथं राहिलो फार छान वाटलं. इथले दिवस कसे गेले ते कळलंच नाही. गुरुजींनाही बोलताना गहिवर आलं होतं. ऑफिसमधल्या इतर सर्व शिक्षकांनी जाधव गुरुजींबाबत आपापली मते व्यक्त केली. सर्वांच्या तोंडातून एकच येत होतं, इथं राहिला असता तर बरं झालं असतं. गुरुजींना निरोप देतेवेळी सर्वांचे चेहरे उदास झाले होते. गुरुजींचाही चेहरा उदास झाला होता. ते ऑफिसमधून बाहेर पडले. शाळेत त्यांच्या वर्गाकडे आले. वर्गात आल्याबरोबर सगळी पोरं उठून उभा राहिली. पण आज पोरांच्याही रोजच्यासारखा उत्साह नव्हता. त्यांना माहीत होतं आज लाडके गुरुजी जाणार. गुरुजींनी सगळ्यांना बसण्याची खूण केली व सर्वांना उद्देशून म्हणाले, चला रे मुलांनो, आता मी इथून कायमचा निघालो आहे. तुम्हाला निरोप द्यावा म्हणून आलोय. पण एक गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते. चांगला अभ्यास करा, यशस्वी व्हा. तुमच्या गुरुजीचा तुमचा हेवा वाटेल असं काहीतरी करून दाखवा. असं पोरांना सांगून गुरुजी जायला निघाले. गुरुजी रुमालानं डोळे पुसत, डोळ्याच्या कडा पुसत गुरुजी वर्गातून बाहेर पडले. काही पोरं रडू लागली होती. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं. हे सर्व पाहताना मुख्याध्यापक पाटील गुरुजी यांचंही मन भरून आलं होतं. किती जिव्हाळा लावला. गुरुजींनी या पोरांना तसेच आपल्या सगळ्यांनाच असं मनाशी म्हणत ते जाधव गुरुजींच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत होते.